नंतर कन्नड नमस्कार, मी एन.आर. लातूर वकील. बेळगाव जिल्हा कोर्ट आणि रामदुर्ग कोर्टमध्ये वकीलकी काम करणारे माझा मित्र विनोद पाटील एक सिव्हिल दावा नंबर 138/24 मध्ये एक इंजंक्शन घेतलं होतं, स्टे घेतलं होतं. त्यासाठी त्यांची विरोध पार्टीचं कृष्णप्पा लमाणी आणि त्यांची फॅमिली मेंबर ह्यांची त्या विनोद पाटीलचा विरोधात त्याला मारूया असं त्यांनी विचार करत होतं. ह्या विषयाबद्दल आम्ही पोलीस लोकांना पण सांगितलं होतं, रामदुर्गमध्ये असणारे पोलीस लोकांना पण सांगितलं होतं, तरी पण त्यांना काही संरक्षण दिलं नाही. नंतर तारीख 23/3/2025 संध्याकाळी 6:30 वाजता विनोद पाटील त्याची गाव चेन्नापूर तांडा, रामदुर्ग तालुक्यामध्ये असलेला चेन्नापूर तांडाला गेलं होतं. त्यावेळी ते कृष्णप्पा लमाणी आणि त्यांची फॅमिली मेंबर एक 20 लोक मिळून त्याला तलवार आणि काट्या घेऊन हल्ला केला. त्यानंतर त्यांची फॅमिलीला म्हटलं तर त्यांचे ब्रदरची मिसेस आणि ब्रदरची मुलांना पण त्यांनी हल्ला करून लई मोठा इंजुरी केलेला आहे. त्यासाठी ते पेशंट आता गेल्या 10 दिवसापासून इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ICUमध्ये आहेत. ह्या विषयावर आम्ही रामदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिलेला आहेत 24 मार्च 2025ला. आता 12 दिवस झाले तरी पण ते रामदुर्गची पोलीस आरोपीला अरेस्ट केलं नाही. ह्या विषयावर आम्ही जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारीला पण भेटून आम्ही विनंती केलो, सर असा ते आरोपी आणि वकीलच्यावर हल्ला करायचे प्रयत्न करायला लागले, त्यासाठी त्यांना अरेस्ट करा म्हणून आम्ही विनंती केलो, तरी पण ते केलं नाही. नंतर जिल्हा मंत्रीला पण भेटलो, जिल्हा मंत्रीला पण भेटून आम्ही निवेदन दिलो त्या आरोपीला अरेस्ट करा म्हणून. आजपर्यंत ते 20 लोक ते काय आरोपी आहेत त्यांना अरेस्ट करायला पोलिसांनी तयार नाही. त्या हल्ला होऊन आता 12 दिवस झाले बघा. 12 दिवसानंतर पण ते अरेस्ट केलं नाही. त्यावेळीच त्यांना अरेस्ट केलेलं असेल तर अजून एक 2 दिवसापूर्वी बेळगावमध्ये कनबर्गीमध्ये एक त्यानगी वकीलच्यावर आणि हल्ला झाली, ते पण न्यूज आता आलेलं आहे. आता सारखा वकील लोकांवर हल्ला व्हायला लागले, त्यासाठी पोलीस बेळगाव जिल्ह्यामध्ये असलेला पोलीस ते काम करायला तयार नाही. ते त्यांची मिस्टेकमुळे आता सारखं वकिलांच्यावर हल्ला व्हायला लागले. त्यासाठी मी गृहमंत्रीला विनंती करतो, बेळगाव जिल्ह्यामध्ये असलेला पोलिसांच्यावर कारवाई करा आणि वकील लोकांना न्याय मिळवून द्यावा असं माझं विनंती आहे. जय हिंद.